डोंबिवलीमध्ये होणारा शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी कोट्यावधी रुपयांची शासनाच्या पैशांची उधळण केली जात आहे। डोंबिवली शहरापासून अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम आहे। मात्र डोंबिवली शहरामधून शेकडो बसेस नागरिकांना तिथे जाण्यासाठी आहेत। नेमके कोणते नागरिक या बसेस ते जाणार आहेत हा सुसंस्कृत डोंबिवली शहरातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। कारण डोंबिवली शहरामध्ये अगोदरच इतकी गर्दी आहे, खरं म्हटलं तर व्यावसायिक वाहन त्या रस्त्याने येणं आज बंद ठेवलं आहेत, व्यापाऱ्यांचं नुकसान केलं आहे। मात्र या शेकडो बसेस त्या कार्यक्रमाला घेऊन जाण्याचा हट्ट सरकार का करत आहेत? सरकारचं काम खरं तर अत्यंत चांगलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये विकास कामं खूप चांगली आहेत, सरकारवर नागरिक खुश आहेत। मात्र इतकं असताना सुद्धा कोट्यावधी रुपयांची उधळण करून या शेकडो बसेसमध्ये नागरिक कोणते जाणार हा प्रश्न आता डोंबिवलीकरांसाठी पडला आहे। कारण डोंबिवली शहरापासून आपण बघितलं तर हाकेच्या अंतरावर अक्षरशः नागरिक तिथे चालत जाऊ शकता। मात्र इतकी गर्दी आणि गोंधळ करून नेमकं या सरकारला दाखवायचं काय आणि या देखाव्यासाठी सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत, याकडे कोणी लक्ष देणार का? विशेष म्हणजे कोणत्याही प्रसार माध्यमांना इतक्या शेकडो बसेस रस्त्यावर उभ्या आहेत, कोट्यावधी रुपयांचा सरकार खर्च करत आहेत। मात्र या विरोधात पॅकेज घेणारे कोणतेही मीडिया आवाज सुद्धा उठवत नाहीत। त्यामुळे सरकारची मनमानी, कोट्यावधी रुपये सरकार ज्या पद्धतीने उधळत आहेत ते कितपत योग्य आहे?